बुद्धिजीवी म्हणजे ज्यांना सतत डोकं वापरावं लागतं असं तुमचं काम आहे का? काम सतत करून करून क्षीण आल्यासारखं वाटतंय, स्ट्रेस आल्यासारखं वाटतंय का? हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. सोपे उपाय सांगतो जे रोज घरच्या घरी करता येतील. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देशी गाईचं तूप कोमट करायचं, 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घालायचं, सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आवरून झाल्यावर. याला नस्य म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईचं तूप किंवा कच्च्या घाणीचं खोबरेल तेल हे काही थेंब घ्यायचं, काशाच्या वाटीने तळपायांना चोळून ते तळपायांना जिरवायचं. याला म्हणतात पादाभ्यंग. तिसरी गोष्ट आहाराच्या बाबतीत, आपल्या आहारामध्ये शिंगाडा, कोहळा, देशी गाईचं दूध, तूप, लोणी, भिजवलेले बदाम आणि अक्रोड यांचा नियमितपणे वापर करायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, भ्रामरी हा प्राणायाम योग निद्रेसारखा प्राणायामाचाच असलेला एक उपप्रकार आणि ह्याच्या सोबत थोडा काही ना काहीतरी सूर्यनमस्कारासारखा व्यायाम हे नियमितपणे करायचं. या सगळ्या गोष्टी जर आपण नियमितपणे केल्या, भरपूर फायदा झालेला आपल्या दिसून